महाराष्ट्रातच या वारीला एवढं महत्व का आहे? एक तर असं आहे की महाराष्ट्रामध्ये भक्ती संप्रदाय किंवा वारकरी संप्रदाय हा मोठ्या प्रमाणावर, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की यादव काळापासून सुरू झालेला हा संप्रदाय आहे, भक्ती किंवा वारकरी संप्रदाय. आणि या संप्रदायाचं महत्व एवढ्यासाठी आहे की तुम्हाला समाजामध्ये, ज्याला आपण म्हणतो की ज्ञाती जाती विहीन समाज असा निर्माण करण्याचं काम या भक्ती संप्रदायाने केलं. पंढरपूरला तुम्ही कशासाठी जाता? तर पंढरपूरला तुम्ही माऊलीला भेटायला जाता. ही माऊली कोण? तर विठ्ठल ही सगळ्यांची माऊली आहे. आणि तिथे मला ही कल्पना फार आवडली की संत काय म्हणतात, माझे माहेर पंढरी. तुम्ही कसे जाता पंढरीला? एखादी सासूर वाशिन जशी माहेरी जाते ना, तसे तुम्ही सगळे माहेरी जाता. आणि माहेरी जाऊन करता काय तुम्ही? तर तुम्ही मनोमन त्या विठोबाला आलिंगन देता. आलिंगन दिल्यानंतर तुमच्या मनातली जी दुःख आहेत, तुमचा ताण आहे, तुमचं जे सगळं आतापर्यंत तुम्ही भोगलेलं आहे, हे सगळं तुम्ही विसरून जाता. वारीचं महत्व हेच आहे की तुमचं ताण विरहित जीवन तुम्हाला जर कुठे मिळत असेल तर ते वारीमध्ये मिळतं. आणि हे कष्ट विसरून तुम्ही तुमच्या घरी जाता परत पुढच्या वर्षी हे सगळं त्या पंढरपूरच्या किंवा विठ्ठलाच्या चरणी वाहण्यासाठी. हे केवढं मोठं वारीचं महत्व आहे की जे माणसाला या सगळ्यामधून पार करतं.